तुषार गोट फार्म, मुक्काम पोस्ट हालशी, हत्तरगा तालुका, निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी तुमचं हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी प्युअर गावरान शेळी पालन व प्युअर गावरान कुक्कुटपालन याचा फॉर्म आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेला आहे। तर तुम्हाला या फॉर्मवरती शेळ्या, बोकड तसेच गावरान कोंबड्या व अंडी मिळतील। गरजू व इच्छुकांनी ज्यांना आवश्यकता असते त्यांनी जरूर या आमच्या फॉर्मला भेट द्यावी व आणखीन तुमच्याकडे काय विविध मार्गदर्शन असेल तर आम्हाला जरूर करावे ही विनंती। ही जी शेड दिसते आहे तुम्हाला ही तुषार गोट फार्म, हालशी, हत्तरगा तालुका, निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी आहे। महाराष्ट्र विद्यालय समोर। आता अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये 4 वाजता या शेळ्या सोडलेल्या आहेत। त्याच्यासाठी शेळीच्या बाजूलाच एक अर्धा एकर जागा चारा व्यवस्थापन या ठिकाणी केलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही थोडा वेळ या शेळ्या सोडत असतो। आता नवीनच सुरुवात आहे ही, 6 महिने ही सुरुवात करून झालेली आहे। तर अशा प्रकारे जवळपास 40 प्युअर गावरान शेळ्या या ठिकाणी आम्ही पाळलेल्या आहेत। अर्धबंदिस्त शेळीपालन शेतीपूरक व्यवसाय आधुनिक पद्धतीने आम्ही सुरुवात केलेला आहे आणि आम्ही घरच्या घरीच सर्व कुटुंब या ठिकाणी मेहनत करत असतो। तुषार सूर्यवंशी आणि हा माझा मोठा मुलगा संतोष सूर्यवंशी, आई, लहान मुलं हे सर्वजण या ठिकाणी मेहनत करत असतात। शेतकऱ्यांना व तरुणांना विनंती आहे की स्वतःचा व्यवसाय अगदी लहान पद्धतीने सुरुवात करावा असं आम्हाला वाटतं। आम्ही नवीनच असल्यामुळे आताशी आम्ही सुरुवात केलेली आहे। पाहूया आता 6 महिने 1 वर्षभरामध्ये आम्हाला काय फायदा आणि काय तोटा होईल त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच आम्ही पाठवणार आहे। हा सोजत जातीचा जो दिसतो संतोष सूर्यवंशी यांच्याकडे, तो सोजत जातीचा ब्रीडर त्याचं नाव आम्ही बिल्डर ठेवलेलं आहे। हा मुंबईहून आणलेला आहे। तर हा जो तुम्हाला दिसतो आहे त्याची पिलं तुम्हाला पुढे पाहायला मिळतील। उस्मानाबादी म्हणण्यापेक्षा प्युअर गावरान शेळीपालनाची सुरुवात आम्ही केलेली आहे। स्थानिक लेवलवरती ज्या मिळतात त्या, आणि ब्रीडर मात्र सोजत आणि बिटर हे 2 प्रकारचे ब्रीडर आणलेले आहेत आणि त्याच्यापासून क्रॉसिंग करून आता आम्हाला याची छानशी गोजिरवाणी सुंदर अशी पिलं आम्हाला 25 पिलं या ठिकाणी मिळालेले आहेत। हा ब्रीडर पहा, हा दिसतोय तुम्हाला, डॅशिंग आहे, फार हाईट आहे याची। हा ठेवण्याचं कारण म्हणजे त्याचं वजन, यांच्या पिलांची वजन आणि उंची, हाईट वगैरे भरपूर होते। जवळपास कमरेपेक्षा उंच हा ब्रीडर आहे। हे पहा, हा बिटल जातीचा एक ब्रीडर आहे, तो जातो आहे आणि हे समोरच तुम्हाला दिसतं आमचं बंगल्याचं काम चालू आहे या ठिकाणी, आणि महाराष्ट्र विद्यालय या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। हा बिटल जातीचा आम्ही निलंग्यावरून आणलेला आहे। तर अशाच पद्धतीने 2 ब्रीडर आणि 40 गावरान शेळ्या, प्युअर गावरान अशा प्रकारे आम्ही ठेवलेलं आहे। समोर जे दिसतं आहे ते आमच्या शेळ्या
हा आमचा शेळ्यांचं पालन करण्यासाठीचा हा टायगर आहे. त्याला आम्ही पुण्यावरून आणलेलं. टायगर इकडे बघ. हे बघ, हे बघ. तुम्हाला पुढे रंगीबेरंगी विविध डिझाईनच्या हे पहा, ब्लॅक, त्याच्यानंतर चॉकलेटी कलर ही शेळी दिसते आहे. या हरणाचा कलर दिसतो आहे आणि ब्लॅक कलर आणि व्हाईट. आणि अशीच पैदाईस तुम्हाला पिलांमध्ये पण वेगवेगळ्या डिझाईनची वेगवेगळ्या कलरची पिलं तुम्हाला पाहायला मिळतील. हे आमचं तुषार गोट फार्म, मुक्काम पोस्ट हालशी हत्तरगा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर या ठिकाणी आहे. गरजूंनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. हा बिल्डर संतोषच्या बरोबर कसा लाड प्यार करतो आहे दिसत असेल तुम्हाला. त्याची उंची कमीत कमी कमरेच्या वरपर्यंत आहे, एवढा तो हाईटला आहे. हा जो आवाज येत आहे तो फार मोठा पाऊस बाहेर पडत असल्यामुळे आता सर्व शेळ्या व पिलं आम्ही आतमध्ये घेतलेल्या आहेत. पावसामध्ये जर शेळ्या आणि पिलं जर भिजली तर अनेक प्रकारचे आजार शेळ्यांना होऊ शकतात. म्हणून यांना पावसात न भिजू देता फार चांगल्या प्रकारे यांची काळजी घेतली तर मला वाटतं आजाराचं प्रमाण हे कमी राहील. आणि जे काही ज्यांनी शेळीपालन केलेलं आहे किंवा घरगुती शेळ्या सांभाळतात त्यांना पण याचा उपयोग होईल हे असं आमचं सगळ्यांना सांगणं आहे.